शेतकऱ्यांकडनं प्रश्न विचारला जातोय, तुम्ही सुद्धा प्रश्न विचारतायस की कर्जमाफीचा लाभ कधी शेतकऱ्यांना मिळणार. असं कळते की एक आठवडा लागेल, कारण केंद्राकडनं डेटा येईल, त्यामध्ये इन्कम टॅक्स जर भरत असेल एखादा शेतकरी त्याला द्यायची की नाही याच्यावर विचार होईल. म्हणजे त्याला वेळ लागणार आहे, कारण डेडलाईन एकामागे एक जाते. सुरुवातीला 2024मध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती. नंतर ह्यांनी अभ्यास गट नेमला, 2 वर्ष अभ्यासात घालवली. नंतर म्हणले 30 जूनपर्यंत कर्जमाफी देऊ. 30 जूनची तारीख 5 जुलै आली. कर्जमाफीची अजून एकही शेतकऱ्याच्या लाभार्थ्याची, एकाही माणसाची कर्जदार शेतकऱ्याची कोणती पात्र लाभार्थी त्याची यादी जाहीर केली नाही. पण कर्जमाफी द्यायचं लांब, दुसऱ्या बाजूला जाहिराती मात्र यांच्या खूप मोठ्या झाल्या. आपण बघितलं असं प्रत्येक ठिकाणी जाहिराती आहेत. पण की जाहिराती केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काही एकाही शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ ह्या क्षणापर्यंत मिळालेला नाही. मात्र ह्यांनी कोट्यावधी रुपये जाहिरातीवर खर्च केलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एसटी बसवर मोठे मोठे फ्लेक्स लावून ह्याचं श्रेय कसं मिळालं आपल्याला. काम केल्यावर श्रेय घ्या. काम न करायच्या आधी एक तर कर्जमाफी नाही, कर्ज वसुली आहे. आणि त्यात तुम्ही काम करायच्या आधीच काही शेतकऱ्यांना लाभ न देता तुम्ही जाहिराती कसा करता ह्याचं काय वाटत नाही का तुम्हाला. कॅबिनेट निर्णय झाला, त्याच्यानंतर अधिवेशन होतंय, आज शेवटचा दिवस आहे. तारीख दिली जाईल आज की या वेळेला पुन्हा एकदा एक तारीख मिळेल. तारीख तुम्ही द्यायच्या गोष्टी खूप झाल्या. आता 2 वर्ष शेतकऱ्यांचा आता सहनशीलतेचा अंत होतोय. एका बाजूला अल्निनोच्या ह्या प्रभावामुळे काही ठिकाणी अति पाऊस होतोय, काही ठिकाणी पाऊस नाही. ज्या ठिकाणी पाऊस झाला, पेरणी झाली, तर महाराष्ट्रात हजारो बोगस बियाण्याच्या तक्रारी आल्यात. शेतकऱ्यांवर दुबार पेरणी संकट ओढवलेलं आहे. बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत. अशा वेळेस त्यांना तात्काळ त्यांना दिलासा देणं सरकारचं काय म्हणणं, इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे. तुम्ही अटी शर्ती कशाला लावता. अटी शर्ती शेतकऱ्यांना लावून मग ही तुमच्याकडे आधी नव्हता का डेटा. मग ही आधी आता जर तुम्ही इन्कम टॅक्सची माहिती मागवताय, मग तुम्ही हे जे 56 लाख आकडा काढला तो कशा आधारे काढला. तुमचं म्हणणं की कमी होईल हा आकडा जर निकष लावले. 56 लाख आणि 36,000 कोटी हा आकडा कशा आधारे काढला हे मला सरकार 2 वर्ष काय केलं. मग तुम्ही 2 वर्ष काय करतो सरकार. त्यामुळे कैलास पाटील यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं म्हणणं की 2 वर्ष नुसती कर्जमाफी होणार, मात्र त्या डेडलाईनवर डेडलाईन जात आहेत, मात्र पुढे काही होत नाही. आणि त्यामुळे कधी ही तारीख दिली जाणार आणि खऱ्या अर्थानं कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार हा प्रश्न आता विरोधक म्हणजे शेतकरी तर विचारतात, मात्र विरोधकांनी सुद्धा या अधिवेशनामध्ये हा प्रश्न लावून धरला. आज शेवटचा दिवस आहे, कदाचित याचं उत्तर आज मिळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.